हल्ली मी जेव्हा माझ्याकडे येणाऱ्या क्लायंट्सची हिस्ट्री घेत असते, तेव्हा असं लक्षात येतं बऱ्याचदा की अनेक जण व्हिटॅमिन डीच्या गोळ्या रेग्युलरली घेत असतात आणि अगदी सहजगत्या असं सांगतात की हो, आम्ही दर महिन्याला व्हिटॅमिन डीच्या गोळ्या घेतो. आणि अनेकदा डॉक्टर्सनी हे सप्लिमेंट्स प्रिस्क्राईब केले नसतात, तरीही बरेच जण कुठेतरी वाचून किंवा ऐकून असं आपल्या मनानेच सप्लिमेंट्स हे घेतात. तर मला वाटतं ह्या सप्लिमेंट्सबद्दल पुरेशी माहिती नसताना असं करणं हे काही योग्य फारसं नाही आहे किंवा त्यामुळे पुरेसा फायदा होणार नाही आणि कदाचित तोटाही होऊ शकतो. त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्हिटॅमिन डीच्या सप्लिमेंट्सबद्दल एक महत्त्वाची माहिती बघणार आहोत, जी की ही सप्लिमेंट्स खरंच कोणी घ्यायची गरज आहे किंवा कोणी घ्यायला हवी. ह्या व्हिडिओ नंतर तुमच्या लक्षात येईल की ह्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसताय का, की व्हिटॅमिन डीची सप्लिमेंट्स खरंच तुम्हाला लागणार आहेत का, आणि मग तुम्ही त्या दृष्टीने पुढचा विचार करू शकता किंवा पुढची ॲक्शन घेऊ शकता. तर चला आजच्या विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कुठल्याही विषयाची जेव्हा आपण सखोल माहिती घेतो तेव्हा त्या विषयाबाबत आपण कॉन्फिडंट होतो आणि त्या बाबतीतले जे निर्णय असतात ते योग्य पद्धतीने घेऊ शकतो. तर मला वाटतं आपल्या आरोग्याबद्दल सुद्धा हे अगदी लागू आहे. आणि आपण सध्याच्या माझ्या या सिरीजमध्ये व्हिटॅमिन डीबद्दल अशी सखोल माहिती घ्यायचा प्रयत्न करतोय, कारण की आता सध्या हे लाईमलाईटमध्ये असणारं व्हिटॅमिन आहे किंवा खूप बोललं जाणारं, त्याबद्दल लिहिलं जाणारं किंवा चर्चा केलं जाणारं व्हिटॅमिन आहे. तर तुमच्यापर्यंत योग्य शास्त्रीय माहिती या बाबतीतली आली पाहिजे या हेतूनं माझे आत्तापर्यंत या विषयावरती अनेक व्हिडिओज पब्लिश झालेत. त्याच सिरीजमधले काही शेवटचे 1-2 व्हिडिओज आहेत, त्यातला हा एक व्हिडिओ आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतोय की व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेणं खरंच कोणासाठी आवश्यक आहे. आपण गेल्या काही व्हिडिओजमध्ये बघतोय की व्हिटॅमिन डी हे फार थोड्या अन्नपदार्थांमध्ये असतं आणि ते आपल्या रोजच्या आहारामध्ये बऱ्याचदा नसतं किंवा घेतलं जात नाही पुरेशा प्रमाणात. विशेषतः शाकाहारी व्यक्तींना ही अडचण नेहमीच येते की आहारातनं पुरेसं व्हिटॅमिन डी मिळत नाही. पण आपण हेही बघितलं की सूर्यप्रकाश अंगावरती घेणं किंवा त्वचेवरती घेणं हा व्हिटॅमिन डी मिळवण्याचा एक चांगला उपाय आहे. मग तो शाकाहारी मांसाहारी सगळ्यांसाठीच लागू आहे. तर व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स केव्हा पिक्चरमध्ये येतात, जेव्हा एखादी व्यक्ती शाकाहारी सुद्धा असते आणि पुरेशा सूर्यप्रकाशामध्ये किंवा पुरेसा वेळ सूर्यप्रकाशामध्ये जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ पावसाळ्याचे काही महिने म्हणजे 3-4 महिने जेव्हा ऊन फारसं नसतं किंवा अगदी ऑफिसमध्ये दिवसभर असणारे लोक किंवा कामाच्या ठिकाणी दिवसभर असणारे लोक, ज्यांना अगदी लंच ब्रेकमध्ये सुद्धा उन्हात जाणं शक्य नाहीये किंवा दिवसातनं एक 15-20 मिनिटं सुद्धा उन्हात जाऊन बसणं, अंगावरती ऊन घेणं शक्य नाहीये, अशा व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असण्याचं प्रमाण फार मोठं आहे. मग अशा व्यक्तींनी सप्लिमेंट्सचा विचार करायला हरकत नाही, पण नेहमीप्रमाणेच डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा आधी तपासणी करून लेवल्स चेक करून त्या कमी असल्या खरंच खूप, तर मग डॉक्टरांचा सल्ला घेऊन मग सप्लिमेंट्स घेणं हे त्याच्यावरचं उत्तर आहे. दुसरी कॅटेगरी म्हणजे वृद्धत्व किंवा ज्या व्यक्ती साधारण 60-65 वयाच्या पुढच्या आहेत, अशांमध्ये व्हिटॅमिन डीचे सप्लिमेंट्स घेण्याची गरज बऱ्याचदा दिसून येते. ह्याचं कारण म्हणजे जसं आपलं वय वाढतं आणि स्पेशली 60-65च्या पुढे जातं, तसं आपल्या त्वचेची व्हिटॅमिन डी तयार करायची क्षमता कमी होते. म्हणजे जरी आपण सूर्यप्रकाशात गेलो तरी व्हिटॅमिन डी तितक्या चांगल्या प्रमाणात तयार होत नाही जितकं ते व्हायला पाहिजे किंवा त्याची एफिशियन्सी कमी होते. अशा वेळेला बऱ्याचदा व्हिटॅमिन डीचे सप्लिमेंट्स रेग्युलरली घ्यायला लागतात. पण पुन्हा एकदा लेवल्स चेक करणं आणि त्या बघूनच व्हिटॅमिन डीचे सप्लिमेंट्स कोणते घ्यायचे आणि किती काळासाठी घ्यायचे किंवा किती फ्रिक्वेन्सीने घ्यायचे हे डॉक्टर चांगल्या प्रकारे तुम्हाला सांगू शकतात. त्यामुळे या कॅटेगरीत तुम्ही असाल आत्ता आणि हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही तुमचं व्हिटॅमिन डी इतक्यात चेक केलं नसेल, तर ते जरूर चेक करून घ्या आणि या व्हिडिओच्या कमेंट्समध्येही तुम्ही कळवू शकता आणि तुमच्या डॉक्टरांची या बाबतीत सल्लामसलत करू शकता. आता तिसरी कॅटेगरी म्हणजे हाडांची संबंधित काही आजार ज्यांना आहेत किंवा ज्यांना ठिसूळ हाडं असल्याचं निदान झालेलं आहे, ज्याला आपण ऑस्टिओपोरोसिस म्हणतो,
किंवा नुकतंच काही हाडाचं दुखणं होऊन गेलं किंवा सध्या आहे चालू किंवा काही फ्रॅक्चर झालं आहे हाड किंवा काही हाडांचं नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे, अशा वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन डीचे सप्लिमेंट्स घेणं ही एक आवश्यक स्टेप असू शकते. याशिवाय काही औषधं सुरू असताना ज्याचा व्हिटॅमिन डीच्या ॲब्झॉर्प्शनवरती परिणाम होऊ शकतो, अशी असतील औषधं काही सुरू, तर व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स लागतात. शिवाय काही आजारांमध्ये जिथे व्हिटॅमिन डीचं प्रोडक्शन कमी होतं शरीरातलं, अशा वेळेला सुद्धा व्हिटॅमिन डीची सप्लिमेंट्स घेणं हे आवश्यक भासू शकतं. पण यासाठी तुम्हाला तुमचे डॉक्टर्स नेहमीच गाईड करतील, कारण तुम्ही जर का काही ठराविक औषधं घेत असाल ज्यामुळे व्हिटॅमिन डीवरती परिणाम होत असेल किंवा ठराविक आजार तुम्हाला काही असेल आणि त्याची ट्रीटमेंट सुरू असेल, ज्या आजारात व्हिटॅमिन डी कमी होत असेल, तर त्या आजाराला ट्रीट करणारे तुमचे डॉक्टर्स किंवा ती औषधं देणारे तुमचे डॉक्टर्स तुम्हाला त्याबरोबरच व्हिटॅमिन डी सप्लिमेंट जरूर लिहून देतील, कारण त्यांना याची सगळ्याची पूर्वकल्पना असणार आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः मनाने व्हिटॅमिन डीचे सप्लिमेंट्स घेणं हे शक्यतो टाळायला हवं, कारण की गरज नसताना सप्लिमेंट्स घेतले तर शेवटी व्हिटॅमिन डी हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे, म्हणजे ते शरीरामध्ये साठवून राहणारं व्हिटॅमिन आहे. तर ते अतिरिक्त प्रमाणात साठवून ठेवून तसा त्याचा काही फायदा नाही. खूप जास्ती घेतलं तर तोटाही होऊ शकतो, पण ठराविक प्रमाणात ते घेतलं नाही तरीही त्याचा पुरेसा फायदा होत नाही. त्यामुळे ठराविक प्रमाण, ठराविक फ्रिक्वेन्सी आणि ठराविक ड्युरेशन, म्हणजे किती दिवसांसाठी ते घ्यायचं किंवा किती दिवसांनी तो डोस परत रिपीट करायचा, हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि हे व्यक्तिपरत्वे बदलत जाणार आहे. त्यामुळे या बाबतीत तुम्ही तुमच्या आहार तज्ज्ञांचा आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं हे केव्हाही चांगलं. आता तुमच्या मनामध्ये व्हिटॅमिन डीबद्दल अजून काही शंका जरूर असणार आहेत, म्हणजे काही व्हिडिओच्या कमेंट्समध्ये मी या सजेशन्स किंवा कमेंट्स वाचल्यात तुमच्या आणि काही प्रश्न वाचलेत. उदाहरणार्थ, व्हिटॅमिन डीच्या गोळ्या घेतो आपण तेव्हा त्या गोळ्या घेणं चांगलं का व्हिटॅमिन डीची पावडर मिळते ती घेणं चांगलं का व्हिटॅमिन डी ऑइल फॉर्ममध्ये मिळतं, तेलाच्या फॉर्ममध्ये मिळतं, ते घेणं चांगलं, असा प्रश्न काहींनी विचारला आहे. शिवाय काहींनी हा प्रश्न विचारला आहे की व्हिटॅमिन डीची गोळी जर का डॉक्टरांनी घ्यायला सांगितली असेल तर ती सकाळी घ्यायची, दुपारी घ्यायची का संध्याकाळी घ्यायची. काहींनी असाही प्रश्न विचारला आहे की व्हिटॅमिन डीच्या गोळीच्या बरोबर काय खायचं किंवा कशाबरोबर ती गोळी घ्यायची. काहींचा असाही प्रश्न आहे की व्हिटॅमिन डीचं इंजेक्शन घेणं चांगलं किंवा ते बरं का गोळ्यांनी पण तितकाच फायदा होतो. काहींचं म्हणणं आहे की व्हिटॅमिन डीचं आपण जर का जास्त प्रमाणात सेवन केलं तर काय तोटे होतात. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी माझ्या या सिरीजमधल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच पुढच्या मंगळवारी घेऊन येणार आहे आणि त्याचा टॉपिकच हा असणार आहे व्हिडिओचा की व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्सबाबतचे FAQs किंवा नेहमी विचारले जाणारे प्रश्न. त्यामुळे तुमच्या मनात काही शंका असतील व्हिटॅमिन डीबद्दल अजून, ज्या मागच्या व्हिडिओजमध्ये ज्याचं उत्तर तुम्हाला मिळालं नसेल, तर त्या कमेंट्स तुम्ही किंवा ते प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्की टाका, जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये हे प्रश्न नक्की घेऊ शकेन आणि तुमच्या प्रश्नांचा सगळ्यांनाच फायदा होऊ शकेल, की सगळ्यांपर्यंतच ती माहिती पोहोचेल. तर जरूर तुमचे प्रश्न मला पाठवा, शंका मला पाठवा, काही शिल्लक राहिल्या असतील तर. पण तुमचे प्रश्न विचारण्यापूर्वी माझे ह्या सिरीजमधले आधीचे व्हिडिओ सगळे जरूर बघा, जेणेकरून कदाचित तुमच्या प्रश्नांची उत्तरं त्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी मिळतील आणि जर काही राहिले असतील तर ते नक्की विचारा. चला, या प्रश्नोत्तरांच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जस्ट फॉर हार्ट्सच्या YouTube चॅनलवरती. धन्यवाद.